जिंतूरमध्ये अवैध तलवार बाळगणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई। एकास अटक, तलवार जप्त। जिंतूर शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी धडक कारवाई करत तलवार बाळगणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी संबंधित इसमाविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील ही कारवाई करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस हवालदार सिद्धेश्वर चाटे, पोलीस शिपाई नामदेव डुबे, राम पौळ, पोलीस हवालदार पांडुरंग तूप सुंदर, पोलीस हवालदार बुधवंत, पोलीस हवालदार डुकरे, पोलीस शिपाई चव्हाण आदी कर्मचाऱ्यांचे पथक खासगी वाहनाने जिंतूर शहरात अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करत असताना पोलीस स्टेशन जिंतूर येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार गजभार हे पथकास भेटले। यावेळी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेख मोहसिन शेख रतन कुरेशी वय 33 वर्ष राहणार जिंतूर हा त्याच्या घरासमोर मोकळ्या जागेत तलवार बाळगून उभा आहे। खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 2 पंचांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। सकाळी सुमारे 9:55 संशयित इसम आढळून आला। पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी मूठ असलेली 71 सेंटीमीटर लांबीची एका बाजूने धारदार व टोकदार अशी तलवार मिळून आली। तलवार बाळगण्याबाबत परवाना विचारला असता आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलीस हवालदार गजभार यांनी पंचासमक्ष जागीच जप्ती पंचनामा करून तलवार जप्त केली। या प्रकरणी पोलीस हवालदार सिद्धेश्वर दादाराव चाटे यांच्या फिर्यादीवरून शेख मोहसिन शेख रतन कुरेशी याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा परभणी करीत आहेत। या धडक कारवाईमुळे जिंतूर शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे।